12 ते 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया पूर्णा समितीच्या वतीने कॅन्डल मार्च काढत शहीदांना अभिवादन करण्यात आले। यावेळी कॅन्डल मार्चचे मुख्य संयोजक कॉम्रेड शेख नसीर सर, जय यंगडे, अजय खंदारे, प्रबुद्ध काळे, अमोल पट्टेकर, सुबोध खंदारे, भूषण भुजबळ, गंगाधर प्रजापती, राज जोंधळे, वैभव जाधव, रत्नदीप काळे, दुर्गेश वाघमारे, निरंजन खंदारे, शुभम गायकवाड, तिरुपती वाघमारे, दीपक उपाडे, प्रतीक यंगडे, एस सुरडकर, सूरज फुलझळके, कृष्णा काकडे, सूरज जावडे, ओमकार सूर्यवंशी, रितेश देसाई आदींचा समावेश होता। शहीद भगत सिंह अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद राजगुरु अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद राजगुरु अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद सुखदेव अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद सुखदेव अमर रहे, अमर रहे, अमर रहे। इनकलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अरे इनकलाब जिंदाबाद। आज 1931ला आजच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही फासावरती लटकावण्यात आलेलं होतं। त्याचं कारण आपल्याला माहिती आहे। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी जो इंग्रजाच्या विरुद्ध जो लढा लढलेला होता, तो लढा लढताना एका इंग्रज अधिकाऱ्याची हत्या त्यावेळेस करावी लागली। त्यालाही कारण होतं की सायमन कमिशन जेव्हा आलं त्यावेळेस त्या सायमन कमिशनचा विरोध करण्यासाठी लाला लजपतराय यांनी जो उठाव केलेला होता, त्या उठावाच्या विरोधात यांनी लाठीचार्ज केला आणि स्कॉट नावाचा जो काही इंग्रज अधिकारी होता तो इतका क्रूर होता की त्यांनी लाला लजपतराय यांच्या डोक्यामध्ये लाट्या काट्या घालून त्यांना जखमी केलं आणि 18 दिवसानंतर त्यांचा तो मृत्यू त्या दिवसानंतर झालेला होता। त्याचा बदला घ्यायचा म्हणून आपल्या क्रांतिकारकांनी ठरवलेलं आणि मग स्कॉटला मारायचा असा म्हणजे त्यावेळेस त्यांनी प्लॅन केला आणि चुकून जयगोपाल नावाची जी म्हणजे क्रांतिकारी व्यक्ती होती आपल्यासोबत, त्यांनी ॲक्च्युली चुकून दुसऱ्याच म्हणजे सॉन्डर्स यांच्या वेळेसच इशारा केला आणि राजगुरूंनी समोर जाऊन त्याच्यावरती गोळ्या झाडल्या आणि मग त्या याच्यामध्ये म्हणजे तो गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला। नंतर बाकीच्या काही केसेस वगैरे सुद्धा त्यांच्यावरती टाकण्यात आले। भगतसिंग आपण जेव्हा पाहतो क्रांतिकारकांच्याबद्दल पाहतो, क्रांतिकारकांबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला फक्त असं वाटतं की यांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या विरुद्ध फक्त हिंसाच केली की काय, पण आपण जर विचार केला, आपण जर वाचन केलं तर क्रांतिकारक फक्त तेवढ्यावरतीच नाही तर त्यांनी वैचारिक लढासुद्धा त्याच्यासोबत लढलेला होता। विचारांनी सुद्धा क्रांती केलेली होती। भगतसिंग स्वतः म्हणतो, बम और पिस्तौल क्रांती नहीं लाते, क्रांती की तलवार विचारों के साल पर तेज होती है। म्हणजे फक्त पिस्तौल आणि बंदुकीने किंवा हिंसेने आपण क्रांती करू शकत नाही। तर क्रांती जर करायची असेल तर आपल्याला आपले विचार भक्कम केले पाहिजे आणि विचाराच्याच आधारावरती आपण क्रांती करू शकतो। भगतसिंगाच्याबद्दल बोलायचं झालं तर बरंच काही आहे। भगतसिंगाबद्दल आपण जर बोलायचं असेल, भगतसिंगांनी नौजवान भारत सभा ही तरुणांची संघटना स्थापन केली, त्याच्या माध्यमाने तरुणांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर एक HRA असं एक संघटन होतं ज्याचं नाव हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन किंवा आर्मी असं होतं। त्यांनी नंतर बदलून चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांनी विचार केला की इथलं जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य इंग्रज गेल्यानंतरही आपण जे स्वातंत्र्य मिळवण्याचा विचार करतोय, इंग्रज गेल्यानंतरही इथले जे श्रीमंत लोक आहेत ते आपल्या शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांचं शोषण करत राहतील। म्हणून आपल्याला केवळ इंग्रज जावं एवढंच नाही तर त्यांचं शोषण थांबावं, अशा प्रकारचंही पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला हे हवं आहे, अशा पद्धतीचं भगतसिंग आणि त्यांचे सहकारी यांचं म्हणणं होतं। म्हणून त्यांनी HRAचं नाव बदलून HSRA हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन किंवा आर्मी असं त्या संघटनेचं नाव ठेवलं। सोशलिस्ट या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे, ज्यामध्ये सर्व बराबरी असेल, सरकारच्या मालकीचं, राष्ट्राच्या मालकीचे सगळे उत्पादनाचे साधनं असतील असा त्याचा अर्थ आहे। म्हणजे बहुतांश लोकांचं हित ज्याच्यामध्ये असेल अशा प्रकारचं राष्ट्र आपल्याला हवं आहे, अशा पद्धतीने भगतसिंगने म्हटलं आहे।